नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. न्यायदानाचं पवित्र कार्य करण्यासाठी सशक्त आणि समर्थ न्यायपालिकेची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी. भाषा ही जोडण्यासाठी असते, तोडण्यासाठी नाही, ज्येष्ठ भाषा संशोधक गणेश देवी. गुमान साहित्य संमेलनाचा आज सूप वाजणार. औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ता अपघातात 7 जण ठार, 3 गंभीर जखमी. सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेला आजपासून सुरुवात. भारताची सलामीची लढत दक्षिण कोरियाशी. आणि मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया हिंगीस जोडी विजेतेपदासाठी झुंजणार. सेरेना विल्यम्स महिला एकेरीत विजयी. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. न्यायदानाचं पवित्र कार्य करण्यासाठी न्यायपालिका सशक्त आणि समर्थ असायला हव्यात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राज्यांचे मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या नवी दिल्लीत झालेल्या संयुक्त परिषदेत ते आज बोलत होते. कभी कभार ये भी लगता है कि देश को सशक्त न्यायपालिका चाहिए कि समर्थ न्यायपालिका चाहिए. मैं चाहूंगा इस फोरम में बैठे हुए सभी महानुभाव अपने अपने दायरे में चर्चा करें. हम पावरफुल तो होते चले जा रहे हैं. जितनी तेजी से पावरफुल हो रहे हैं, पावरफुल होना गलत नहीं है, लेकिन उतनी ही तेजी से परफेक्ट होना उतना ही अनिवार्य हो गया है. हमारी जुडिशरी पावरफुल भी हो, न्यायपालिकेला अधिक शक्ती, हमारी जुडिशरी परफेक्ट भी हो. न्यायपालिकेसाठी उत्तम पायाभूत संरचनेला सरकारचं प्राधान्य आहे. न्यायपालिकेला मजबूत करण्यासाठी 14व्या वित्त आयोगाअंतर्गत 9,749 कोटी रुपयांची तरतूद केल्याचंही त्यांनी नमूद केलं. न्यायपालिका आणि कार्यपालिका यांच्यात उत्तम ताळमेळाची गरज त्यांनी व्यक्त केली. भारतीय जनतेच्या मनात न्यायपालिकेविषयी प्रचंड विश्वास आणि कीर्ती आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं ही मुख्य जबाबदारी असल्याचं पंतप्रधान म्हणाले. राज्य सरकारों की सविशेष जिम्मेवारी है कि हमारी लॉ कॉलेजेस हो, लॉ यूनिवर्सिटीज हो, उसको हम किस प्रकार से समयानुकूल और भविष्य को ध्यान में रख करके कैसे तैयार करें. और जितनी बड़ी मात्रा में हम इस क्षेत्र को बल देंगे, हमारी बहुत सारी आवश्यकताओं की पूर्ति होगी. न्यायप्रणालीनं कोणाच्याही दबावाशिवाय काम केलं पाहिजे. काही वेळा कायद्याच्या मसुद्यामुळे त्याचे अनेक अर्थ लावता येतात. त्या पार्श्वभूमीवर कायद्याचा मसुदा तयार करताना त्यावर विशेष लक्ष देण्यावर त्यांनी भर दिला. संविधान के दायरे में न्याय देना मुश्किल नहीं है, लेकिन परसेप्शन के माहौल में न्याय देना बहुत कठिन काम हो गया. और इसलिए आज से 15 साल 20 साल पहले जुडिशरी के लिए जो मुक्ति का आनंद था वो आज नहीं है. वो भी डरता है कि भाई बाहर तो ये चल रहा है और मैं ये करूंगा तो क्या होगा. ये माहौल बन गया है. और तब जाकर के जुडिशरी को जितनी हिम्मत ज्यादा मिले, उसके लिए हर किसी को प्रयास करना पड़ेगा. चाहे वो सरकार में बैठे हुए लोग हो, चाहे मीडिया में बैठे हुए लोग हो, चाहे 5 स्टार एक्टिविस्टों की जमात हो. अगर हम इस इंस्टीट्यूशन को ताकत नहीं देंगे तो हम ही अपने अपने पैरों पर कुल्हाड़ी मारेंगे. न्यायपालिका आधुनिक करण्याची गरज व्यक्त करतानाच लोक अदालतवर त्यांनी जोर दिला. कायदेविषयक शब्दकोशावर आधारित पुस्तकाचं पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. संघर्षग्रस्त येमेनमधून काल आणखी 800 भारतीय मायदेशी परतले. आतापर्यंत येमेनमधून सुमारे 1800 भारतीय नागरिक सुखरूप मायदेशी परतले आहेत. संरक्षण राज्यमंत्री व्ही.के. सिंग भारतीयांना माघारी आणण्याच्या मोहिमेवर जातीनं लक्ष ठेवून आहेत. त्यांनी जिबोती आणि सना शहरांना भेट देऊन परिस्थितीबाबत माहिती घेतली. भारतीय नौदलाचं INS मुंबई हे जहाज एडन बंदराजवळ पोहोचलं आहे. एडनमध्ये सुरू असलेल्या गोळीबारामुळे हे जहाज प्रत्यक्ष बंदरात दाखल होऊ शकत नसून छोट्या बोटीद्वारे भारतीयांना जहाजात आणण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलं.
दरम्यान येमेनमध्ये 24 तासांचा युद्धविराम जाहीर करावा अशी विनंती रेडक्रॉस संघटनेनं केली आहे. येमेनमधील हल्ले थांबवावे असा प्रस्ताव रशियानं संयुक्त राष्ट्रात मांडला आहे. भाषा ही जोडण्यासाठी असते, तोडण्यासाठी नाही, असं ज्येष्ठ भाषा संशोधक गणेश देवी यांनी स्पष्ट केलं. आज घुमान इथं 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात देवी बोलत होते. भाषेनं जे जोडता येतं ते दुसरं कोणीही जोडू शकत नाही, असं देवी यांनी आपल्या मुलाखतीत स्पष्ट केलं. भारतात जवळजवळ 800 भाषा असून या भाषा हे आपलं मोठं भांडवल आहे. एवढं समृद्ध भांडवल भारतात आहे याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, असंही देवी यावेळी म्हणाले. भाषेमुळे माणसं सहज जोडता येतात असंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपण आवर्जून पुस्तकं विकत घेतो असं सांगून वाचनाशिवाय आपला दिवस संपत नाही असंही त्यांनी सांगितलं. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी आपण 3 दिवस या संमेलनाला राज्यपाल म्हणून नव्हे तर रसिक म्हणून उपस्थित होतं असं स्पष्ट केलं. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असं राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. आज निमंत्रितांचं कवी संमेलन होणार असून अशोक नायगावकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. दासू वैद्य, नीलम माणगावे, एकनाथ आव्हाड, महेश कराडकर, विद्या पाटील आदी कवी या संमेलनात सहभागी होत आहेत. दरम्यान 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समारोप प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी काल मुंढवा इथल्या जॅकवेल उभारणीच्या कामाची तसंच रेल्वे मार्गाखालून दाब वाहिनी टाकण्याच्या कामाची पाहणी केली. ही दोन्ही कामं गतीनं पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी गिरीश बापट यांनी पुणे महानगरपालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. मुंढवा इथल्या जॅकवेलमधून उचललं जाणारं पाणी प्रक्रिया करून मुठा उजव्या कालव्याद्वारे शेतीला दिलं जाणार आहे. या प्रकल्पातून शेतीसाठी 6.5 टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. एकजुटीनं काम केल्यास त्याचं सकारात्मक फळ मिळू शकतं याचा वस्तुपाठ घालून दिलाय रोहनवाडी या गावानं. गेल्या 3 वर्षात कोणत्याही शासकीय मदतीशिवाय उद्योजकांच्या आणि गावकऱ्यांच्या सहभागातून या गावात 22 बंधारे तयार करण्यात आले. लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या या कामाचा हा वृत्तांत. जालना तालुक्यात 1500 लोकवस्तीच्या रोहनवाडीमध्ये 2012 साली पडलेल्या दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याचे साठेही आटले. यावेळी टँकर पुरवून गावाची सोय करून देणारे उद्योजक रघुनंदन लाहोटी यांनी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी बंधारे बांधण्याची कल्पना मांडली आणि लोकसहभाग मिळवून ती प्रत्यक्षातही आणली. मागील 23 महिन्यात ग्रामस्थांनी 7 लाख रुपये लोकवर्गणी केली. मी, माझे मित्र व दिलासा संस्था यांनी 23 लाख रुपयाची आम्हाला मदत केली. असं 30 लाख रुपये तब्बल खर्च करून 2,500 एकर या क्षेत्रामध्ये 22 बंधारे करण्यात आले व 15 कोटी लिटर पाणी जमिनीवर थांबेल आणि 100 कोटी लिटर पाणी दरवर्षी जमिनीत मोरेल अशी इथे योजना झाली. या गावातील 200 विहिरी सर्व 10 फूट पाण्यावर आल्या. पाण्याची सोय झाल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येऊन विजेच्या चोरीवर आळा घातला आणि वीज पुरवठ्याचाही प्रश्न सुटला. पाणी अडवून जमिनीत जिरवण्याचं प्रमाण लक्षणीय वाढलं. मात्र रोहनवाडीनं इतर गावांच्या भल्याचाही विचार लक्षात घेऊनच पाण्याचं नियोजन केलं. काय जादूची काडी फिरावी या पद्धतीनं त्या 4 बंधाऱ्यामध्येच त्या 4 बंधाऱ्यामुळेच आमच्या गावामध्ये पाणी पातळी एवढी वाढली की आमची खाऱ्या पाण्याची गावातला बोर हा गोड्या पाण्याचा झाला आणि पातळी सुद्धा खूप वाढली. या 21 बंधारे झाल्यामुळं या ठिकाणी जवळपास 100 करोड लिटर पाणी थांबणार आहे. पाणी बचतीसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले तर भविष्यात ग्रामीण भारत सुजल सुफल होईल, हेच रोहनवाडीच्या उदाहरणानं दाखवून दिलंय. महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक आणि माहिती आणि जनसंपर्क संचालक देवेंद्र भुजबळ यांनी काल राजभवनात जाऊन राज्यपाल चे विद्यासागर राव यांची सदिच्छा भेट घेतली. मुंबई दूरदर्शनवरून प्रसारित होणारा जय महाराष्ट्र आणि आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या दिलखुलास या कार्यक्रमांची माहिती महासंचालक चंद्रशेखर ओक यांनी राज्यपालांना दिली. शासनाचे विविध उपक्रम, योजना लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या या कार्यक्रमांना राज्यपालांनी शुभेच्छा दिल्या. बुलडाणा जिल्ह्यातील मेंढीपालांनी बंदिस्त जागेत मेंढीपालन करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा लाभ मेंढपाळांना तसंच त्या भागातल्या शेतकऱ्यांनाही झाला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील डोंगराळ भागात मेंढी पालनाचा व्यवसाय करणाऱ्या मेंढपाळांनी शासनाच्या आदेशानुसार पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून बंदिस्त मेंढी पालनाला सुरुवात केली आहे. जंगल चराईला बंदी असल्यामुळे मेंढरांना चरण्यासाठी जंगलात नेलं तर दंड होतो, शेतात नेलं तर पिकांचं नुकसान होतं. शेळी मेंढी फिरवत असताना आम्हाला खूप त्रास व्हायचा. गावातले लोक खूप शेतकऱ्यांना खूप त्रास व्हायचा. ते मनाला पटत नव्हतं. त्यामुळं आम्ही बंदिस्तीचा निर्णय घेतला. आता बंदिस्त केल्यापासून आम्हाला मेंढ्याही पण चांगल्या आहेत आणि कोणाला त्रासही नाही. त्यामुळं आमचं उत्पन्नही वाढलं. शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून बंदिस्त शेळी मेंढी व्यवसाय करायचं सुरू केलं. अंजोग ठोंबरे यांनी या बंदिस्त शेळी मेंढी पालन करून एक शेतीला जोडधंदा केला. असे अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी बंदिस्त शेळी मेंढी पालन करून शेतीला जोडधंदा केला व चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेऊन चांगल्या प्रकारचे कामकाज त्यांनी उभं केलं. या विदर्भातील शेतकऱ्यांना मी हे सांगू इच्छितो की त्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळी मेंढी पालन बंदिस्त करून चांगल्या प्रकारचं उत्पन्न घ्यावं. अहिल्याबाई होळकर धनगर समाज महामंडळाच्या वतीनं मेंढपाळांना बंदिस्त मेंढी पालनाबद्दल मार्गदर्शन सहकार्य दिलं जातं. मेंढ्यांना एकाच जागी बंदिस्त करून त्यांची देखभाल केली जाते, त्यांची निगा राखली जाते. त्यामुळे चरायला गेलेली मेंढी कोकरू परत येतील की नाही ही मेंढपाळांची धास्ती आता दूर झाली आहे आणि शेतीही वाचली आहे. पाणी ही राष्ट्रीय संपत्ती घोषित करावी या ठरावासह मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार काल नांदेड जिल्ह्यात माळाकोळी इथं झालेल्या पाणी परिषदेत व्यक्त करण्यात आला. रखडलेले जलसंधारण प्रकल्प पाणी परिषदेच्या माध्यमातून वेळेत पूर्ण व्हावेत, तसंच लोकप्रतिनिधींनी पाण्यासंदर्भातल्या कामावर भर द्यावा असं आवाहन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. जलसंधारणाच्या विविध कामांचा या पाणी परिषदेत ठाकरे यांच्या हस्ते प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. पाणी ही संपत्ती मानली तर मला नाही वाटत आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये, गावामध्ये पाण्याची समस्या राहील. पाणी वाहून जाता कामा नये. ती माझी संपत्ती आहे. पाणी जपलं पाहिजे. पाणी जपणं, पाण्याचं महत्व जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा मला असं वाटतं पाण्याचा प्रश्न आपला सुटेल. या परिषदेच्या माध्यमातून पाण्याबाबत सामान्यांमध्ये सजगता निर्माण करण्याची गरज असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं. गावांना पिण्याचं पाणी आणि शेतीसाठी पाणी मिळण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं ते म्हणाले. प्रतिकूल परिस्थितीशी टक्कर देत समाजातील विधवांचं, परित्यक्तांचं आणि कुमारी मातांचं प्रश्न समाजापुढे मांडणाऱ्या आणि ते सोडवण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या विदुषी पंडिता रमाबाई यांची आज पुण्यतिथी. पंडिता रमाबाई यांचा जन्म कर्नाटकातील पुरोगामी आणि सुसंस्कृत अशा ब्राह्मण कुटुंबात झाला. वडील अनंत शास्त्री यांनी त्या काळातील नियमांना झुगारून रमाबाईंना वेदशास्त्राचं शिक्षण दिलं. मातृपितृ छत्र अकाली हरपल्यानंतर आपल्या ज्येष्ठ बंधूंसह भ्रमण करत त्या कोलकात्याला पोचल्या. त्यांच्या संस्कृतवरील प्रभुत्वामुळे त्यांचा पंडिता आणि सरस्वती उपाधी देऊन गौरव करण्यात आला. त्या पुरोगामी विचारांच्या होत्या. बालविवाहाची प्रथा, पुनर्विवाहाला बंदी, केशवपन अशा घातक रूढींपासून समाजाला मुक्त करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आर्य महिला समाजाची स्थापना केली. स्त्रियांच्या शैक्षणिक कार्याला मदत मिळावी याकरता त्यांनी स्त्रियांचे प्रश्न मांडणारी पुस्तकं लिहिली. हिंदू बालविधवांचे प्रश्न, त्यांच्या समस्या त्यांनी देशात आणि परदेशातही लोकांसमोर मांडल्या. इंग्लंडमध्ये 1883 साली त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. त्यांनी स्थापन केलेल्या शारदा सदन, शांती सदन, प्रीती सदनामध्ये अनेक गरजू आणि पीडित स्त्रिया राहत असत. त्यांनी स्वावलंबी व्हावं यासाठी शेती, विणकाम आणि मुद्रणकामही त्यांना शिकवलं जाई. पंडिता रमाबाईंनी त्या काळी स्त्रियांचा वेश, स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्रियांना स्वयंनिर्णयाचा हक्क हे विषय प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवले. 1919 साली ब्रिटिश सरकारने केसरे हिंद या सर्वोच्च पुरस्काराने त्यांचा गौरव केला. प्रखर बुद्धिमत्ता, अपार कष्ट, धाडस या गुणांसह स्त्री हिताच्या समाज सुधारणा याकरता आयुष्य वेचणाऱ्या या महान विदुषीस विनम्र अभिवादन. माजी उपपंतप्रधान आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबू जगजीवन राम यांची आज 108वी जयंती. सामाजिक समतेसाठी जन्मभर कार्यरत असणाऱ्या जगजीवन राम यांनी संपूर्ण आयुष्यभर व्यक्ती स्वातंत्र्य आणि मानवता जपण्यावर भर दिला. जगजीवन राम यांच्या केंद्रीय कृषीमंत्री पदाच्या कार्यकाळात देशात हरित क्रांतीची सुरुवात झाली.
तसंच ते संरक्षण मंत्री असताना 1971 मध्ये झालेल्या युद्धात भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवला होता. जगजीवन राम यांचा जन्मदिन समता दिवस म्हणून पाळण्यात येतो. नवी दिल्लीतल्या समता स्थळ या जगजीवन राम यांच्या स्मृतीस्थळी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी पुष्पांजली अर्पण केली. जगजीवन राम यांच्या कन्या आणि माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांनीही आदरांजली वाहिली. तसंच यावेळी सर्वधर्म प्रार्थना सभेचं आयोजनही करण्यात आलं होतं. आज धुळ्यातही महापौर जयश्री अहिरराव यांनी बाबू जगजीवन राम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यांनी या देशासाठी अनेक मोलाची कामगिरी केलेली आहे. ज्या कृषी शेतीच्या बाबतीत असो, त्याच पद्धतीने 1971 मध्ये त्यांनी भारताचं संरक्षण मंत्र्याचं पद देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने भूषवलेलं आहे. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या कार्याला एक उजाळा मिळावा म्हणून आज त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केलेला आहे. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील नांदूरघाट इथं काल हनुमान जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या वेळी वाटप करण्यात आलेल्या प्रसादातून सुमारे 50 ते 60 जणांना विषबाधा झाली होती. मात्र उपचारानंतर काल रात्री उशिरा या सर्वांना घरी सोडण्यात आलं. विषबाधा झालेल्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश होता. उलट्या सुरू झाल्यानं तसंच चक्कर येऊ लागल्यानं या सर्वांना बीड इथल्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कमी भांडवलावर कौशल्याच्या आधारे वन्य रेशीम उत्पादनाचा व्यवसाय करून त्यातून चांगली कमाई करता येते. शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागानं विद्यापीठाने यासंदर्भात केलेला प्रयोग यशस्वी ठरला आहे. विदर्भात तुतूच्या अळ्यांपासून रेशीम धागा निर्माण केला जातो. रेशीम धागा 4 प्रकारे तयार केला जातो. त्यापैकी टसर रेशीम धागा किंवा वन्य रेशीम उत्पादनाचा प्रयोग पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकतो. हे शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागानं सिद्ध करून दाखवले. निसर्गाच्या लहरीपणाचा कोणताही फटका न बसता भरपूर उत्पन्न देणाऱ्या रेशीम व्यवसायाची शेतकऱ्यांपर्यंत माहिती जावी हा यामागचा हेतू असल्याचं शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अशोक भोईटे यांनी स्पष्ट केलं. पण रेशीम शेती ही शेती अशी आहे की त्याच्यामध्ये तुतीचं उत्पादन शेतामध्ये होतं आणि त्याचे जे काही कोश असतात ते कोश हे बंद जागेमध्ये असतात, त्यामुळे त्याला कुठलाही परिणाम होत नाही. अगदी 5% सुद्धा त्याच्यातून या लहरी निसर्गाचा परिणाम त्या शेतकऱ्यावर होत नाही. टसर पतंगाची अंडी जंगलातल्या अर्जुन, ऐन, बोरी आणि बदामाच्या झाडावर सोडण्यात आली. त्या अंड्यातून अळ्या तयार होऊन त्यानंतर त्याचे कोश बनले. पश्चिम महाराष्ट्रात या उत्पादनासाठी पोषक वातावरण असून त्यातील कौशल्य आत्मसात करून बेरोजगार व्यक्ती, विशेषतः महिला या उद्योगातून कमाई करू शकतील. त्यादृष्टीनं बेरोजगार आणि महिलांना शिवाजी विद्यापीठातर्फे प्रशिक्षण देऊन प्रोत्साहन दिलं जाणार आहे. मर्चंट नेव्ही सप्ताहानिमित्त राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते काल राज्यस्तरीय कार्यक्रमांचा शुभारंभ झाला. नौवहन विभागाचे महासंचालक दीपक शेट्टी यांनी यावेळी मर्चंट नेव्हीचा छोटा झेंडा आणि स्मृतिचिन्ह राज्यपालांना सादर केलं. येत्या 11 एप्रिल रोजी होणाऱ्या वांद्रे पूर्व आणि तासगाव कवठे महांकाळ विधानसभा निवडणुकांसंदर्भात पूर्वचाचण्या घेण्यावर बंदी घालण्यात आल्याची माहिती राज्य शासनानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे. मतदान संपण्याच्या 48 तास आधीपासून निकालपूर्व चाचण्या, इतर पाहणी तसंच कोणतंही निवडणूक साहित्य मुद्रित अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित करण्यास निवडणूक आयोगानं मनाई केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात हतनूर गावाजवळ स्कॉर्पिओ आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 7 जण जागीच ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना घाटी इथल्या रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं. मृत व्यक्ती अंधानेर गावातील रहिवासी होते आणि गोव्याला पर्यटनासाठी गेले होते. पहाटे 5:30च्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे
धुळे सोलापूर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प राहिली होती. आकर्षक रांगोळी, फुलांच्या पाकळ्यांचा गालिचा, अंबा माता की जयचा अखंड गजर आणि चांदीच्या रथात विराजमान झालेली अंबाबाईची उत्सव मूर्ती अशा मंगलमय वातावरणात काल रात्री कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाईची चांदीच्या रथातून नगर प्रदक्षिणा पार पडली. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाईचा रथोत्सव साजरा केला जातो. या रथयात्रेची संध्याकाळपासूनच तयारी सुरू होती. रात्री 9:15 वाजता फुलांनी सजवलेल्या चांदीच्या रथात देवीची उत्सव मूर्ती विराजमान झाली. तोफेची सलामी दिल्यानंतर अंबा माता की जयच्या जयघोषात रथोत्सवाला सुरुवात झाली. रथोत्सवात ठिकठिकाणी पुष्पवृष्टी आणि नेत्रदीपक आतषबाजीमुळे वातावरण प्रसन्न झालं होतं. नगर प्रदक्षिणा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा दिवस ईस्टर आज जगभरात साजरा होत आहे. व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांनी ईस्टर व्हिज्युअल सर्व्हिसमध्ये भाविकांना आशीर्वाद दिले. रोममधल्या सेंट पीटर बॅसिलिकामध्ये झालेल्या या समारंभाला हजारो भाविक उपस्थित होते. भारतातही विविध गिरिजाघरांमध्ये ख्रिस्ती बांधव ईस्टरच्या सोहळ्यात सहभागी होत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हामिद अन्सारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईस्टर निमित्त देशातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. येशू ख्रिस्तांप्रमाणे समाजातल्या शोषित आणि दुर्बल घटकांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे. तर सत्याचाच नेहमी विजय होतो आणि द्वेषापेक्षा स्नेहभावनाच नेहमी प्रबळ असते याचं स्मरण उपराष्ट्रपतींनी या आनंदाच्या घडीला करून दिलं आहे. मानवजातीप्रती सहानुभूतीचा दृष्टिकोन बाळगत ऐक्य आणि बंधुत्वाची भावना वृद्धिंगत व्हावी अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. न्याय, सहानुभूतीपूर्ण आणि आनंदमय जग निर्माण करण्यासाठी येशू ख्रिस्तांची शिकवण संपूर्ण मानवजातीला प्रोत्साहन देते असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. मीनाताई ठाकरे चषक या राज्यस्तरीय महिला कबड्डी स्पर्धेचं काल मुंबईत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. परिवहन मंत्री दिवाकर रावते, आमदार सदा सरवणकर यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण 12 संघांनी भाग घेतला असून ही स्पर्धा 7 एप्रिलपर्यंत चालणार आहे. धन्यवाद सरांचा. बातमी हॉकीची. 24व्या सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेला आजपासून मलेशियात सुरुवात होत आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा विजेत्या भारतीय हॉकी संघाचा पहिला सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करण्याचं लक्ष्य कर्णधार सरदार सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघापुढे असेल. प्रशिक्षक पॉल व्हॅन यांची ही पहिलीच महत्त्वपूर्ण हॉकी स्पर्धा असणार आहे. भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस या जोडीनं मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अग्रमानांकित सानिया हिंगिस जोडीनं 7व्या मानांकित टिमिया बाबोस आणि क्रिस्तिया म्लॅडनोविक या जोडीवर 6-2, 6-4 अशी सरळ सेटमध्ये मात करून अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात सानिया हिंगिसची गाठ द्वितीय मानांकित एकेट्रिना माकारोव्हा आणि एलेना वेस्निना या जोडीशी पडणार आहे. दरम्यान जागतिक क्रमवारीत अग्रमानांकित असणाऱ्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सनं स्पेनच्या कार्ला स्वारोस नवराचा पराभव करून मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचं अजिंक्यपद पटकावलं आहे. सेरेनानं कार्लाचा 6-2, 6-0 अशा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवला. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. न्यायदानाचं पवित्र कार्य करण्यासाठी सशक्त आणि समर्थ न्यायपालिकेची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी. भाषा ही जोडण्यासाठी असते, तोडण्यासाठी नाही, ज्येष्ठ भाषा संशोधक गणेश देवी. घुमान साहित्य संमेलनाचा आज सूप वाजणार.
औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ता अपघातात 7 जण ठार, 3 गंभीर जखमी. सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेला आजपासून सुरुवात. भारताची सलामीची लढत दक्षिण कोरियाशी. आणि मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया हिंगीस जोडी विजेतेपदासाठी झुंजणार. सेरेना विल्यम्स महिला एकेरीत विजयी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.